स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण ओल्या मठारचा पराठा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: ओला वाटाणा घेतलाय हा, गव्हाचं पीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दही, उकडलेला बटाटा, मीठ, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला, आलं लसूण, ओली मिरची, हिंग, गरम मसाला, हळदपूड, लाल तिखट। आता पराठा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया। हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यात मैदा वगैरे काहीही घातलेलं नाही आहे। एक बाउल भरून हे मोठं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडंसं, कारण आपण सारणामध्ये भी घालणार आहोत। आणि यामध्ये दही घालून मळायचं आहे, थोडं दही घालायचं आहे। एक अर्धी वाटी दही घातलेलं आहे मी हे, आणि याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचा आपण एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकसारखं सगळीकडे दही लागलं पाहिजे। पहिल्यांदा मी चमच्याने मिक्स करते, नंतर मी हाताने मळून घेणार आहे। सैलसर कणिक मळून घ्यायची आहे याची पराठ्याची। आता बाजारामध्ये खूप ओला मटार येतो, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा। ओला मटारचा पराठा खूप छान लागतो। तुम्ही आवर्जून हा माझा व्हिडिओ बघा। व्हिडिओ जरा मोठा झाला तरी पण तुम्ही बघा। ते एकसारखं हाताने हे करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। दही सगळीकडे लागलं पाहिजे। आणि हे दही मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा बटाटा किसून घालणार आहोत। पिठात घालायचं आहे अर्धा बटाटा, खूप छान पराठा लागतो हा। हे बघा मी अर्धाच घातलेला आहे यामध्ये। तुम्हाला एक पाहिजे असेल तर तुम्ही एकही घालू शकता। आता हा बटाटा पण ह्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, असं एकजीव करायचं आहे। तुम्ही एकदा नक्की घालून बघा बटाटा यामध्ये, खूप छान पराठा होतो। अगदी वेगळी चव लागते या पराठ्याला। असं एकसारखं घालून मळून घ्यायचं आहे। बटाटा, दही, मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि याचा सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, थोडं थोडं पाणी घालून। आता हे कणिक मळून झालेलं आहे, असं सैलसर गोळा मळलेला आहे मी। आता हे झाकून ठेवायचं आहे आणि आपण सारण तयार करायला घेऊया। आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे। हा ओला वाटाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढे पराठे करायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही ओला वाटाणा घ्या। हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे ओला वाटाणा। यामध्ये आपण आलं, लसूण आणि ओली मिरची घालणार आहोत। लसणाच्या एक 4 कुड्या टाकायच्या त्यामध्ये, पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। याला आपण आता मिक्सरला लावून घेऊयात। आता हे मिक्सरला लावून झालेलं आहे। आपण यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, वाटाणा हे सगळं यामध्येच घातलेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे। आता आपण मध्ये थोडं तेल घालून घेऊया, थोडंसं घालायचं आहे, एक कांदा भाजण्यापुरतं। तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण कांदा घालूया। आपल्या आवडीनुसार कांदा घाला। मी एक मोठा कांदा घातलेला आहे यामध्ये।
कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पराठा फुटणार नाही. व्यवस्थित भाजायचं आहे. यामध्ये हिंगपूड टाकायचे. कांदा चांगला भाजल्यानंतर आपण यामध्ये साहित्य ॲड करायचं आहे. कांदा भाजण्यासाठी यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा लगेच भाजतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठामुळे कांदा लगेचच भाजला जातो. तुम्ही बघू शकता कांदा भाजलाय. आता यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटोला पण चांगला मऊ करून घ्यायचे, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही. आता यामध्येच आपण सगळे मसाले ॲड करायचे. चाट मसाला, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, हळद पूड, लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे आहे. कारण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत 2. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण. ते एकसारखं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो गॅस अगदी बारीक करून शिजवायचं आहे. आपला मसाला हा करपेल, त्यामुळे लो फ्लेमवरतीच हे सगळं परतून घ्यायचं आहे. हा मसाला आपला आता तयार झालेला आहे. यामध्ये आपण अर्धा बटाटा ठेवलाय ना, तो किसून घ्यायचा आहे. आता किसलेला बटाटा यामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्येच आपण मटर घालून घ्यायचं आहे, बारीक केलेलं. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता सारण गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम गार झालेलं आहे. आता आपण पराठा करून घेऊया. तर आपले कणिक छान भिजलेले आहे. मी अगदी 10-15 मिनटं याला झाकून ठेवलेली. आता आपण पराठा करायला घेऊया. जरा मोठाच गोळा घ्यायचा आहे. या पद्धतीने हा आपण आता लाटून घेऊया. गोळा पिठात बुडवून घेतलेला आहे. कणिक ही सैलसरच मळायची आहे, म्हणजे आपला पराठा फाटत नाही. अशा पद्धतीने पान लाटून घ्यायचं आहे. लाटायचं आहे आणि यावरती आपण आपल्याला हवं आहे तेवढं सारण घालून घ्यायचं आहे. भरपूर घालायचं आहे, म्हणजे पराठा छान लागतो. असं मध्येच पसरून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडचे कडा आपण त्यावरती घालायचे.
अशा पद्धतीने पॅक करायचं आहे आणि याला परत आपण पिठात बुडवून लाटायचं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही गोल लाटा, चौकोनी लाटा, त्रिकोणी लाटा, कसाही लाटा चालतो. अगदी पातळ लाटायचं आहे. तवा तापलेला आहे, यावरती आपण तेल घालूया पहिल्यांदा, म्हणजे तव्याला चिकटणार नाही पराठा. सगळं पसरून घ्यायचं आहे. आणि आपण तयार केलेला पराठा यावरती घालायचा आहे. त्याला पलटी मारायची. तेल लावून भाजायचं आहे. तुम्ही हा पराठा दह्यासोबत, सॉससोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता हा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. असा हा मटार पराठा तयार झालेला आहे, म्हणजे वाटाण्याचा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. तुम्ही बघू शकताय किती छान झालेला आहे. हा मस्त झालेला आहे, एकदम खरपूस भाजलेला आहे, एकदम छान. बघू शकताय हा मी वेगळ्या पद्धतीने केला आहे, चौकोनी. तर बघा किती छान आतपर्यंत सारण गेलेलं आहे. जर तुम्हाला या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.